गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्या पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। विवेक चूडामणी या ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे आणि
श्लोक क्रमांक 413. इथपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला होता मागच्या वेळेला. आत्मचिंतनाचा विषय सुरू आहे. समाधिगम्य ब्रह्मस्वरूपाचं आचार्य निरनिराळ्या पद्धतीने वर्णन करीत आहेत. हे जे वर्णन या सर्व श्लोकांच्या माध्यमातून जे आपल्यासमोर आचार्य मांडतायत, त्याचा आपण जर साकल्याने विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपल्या मानवी अनुभवाचे सर्व पैलू गृहीत धरून ब्रह्मतत्व तसं नाही हे सांगणं सुरू आहे. कारण आपल्याला जीवनामध्ये अनेक प्रकारचे अनुभव येत असतात आणि मानवी बुद्धीच्या क्षमता म्हणूया, त्याच्या मर्यादा, त्या मर्यादेमध्ये मानवी बुद्धी जसा विचार करते तसं ते तत्व नाही. मग ते वर्णन होकारात्मक असो का नकारात्मक असो, पण सांगणं हे सुरू आहे की ते तसं नाही. आपल्या अनुभवाचे सर्व पैलू आचार्य गृहीत धरतात आणि त्यासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा विशेषणांची उपाययोजना आचार्य करीत आहेत. आणि हे जे ब्रह्मतत्वाचं वर्णन, ज्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात, बरेच वेळा आपण शब्द बघितलाय, तर या स्वरूप वर्णनाबरोबरच साधकाला म्हणजे मला ब्रह्मनिष्ठ होण्यास प्रेरणा मिळावी. मोटिवेशन, परमपूज्य काकांचा शब्द. मोटिवेशन कशासाठी हे सगळं सुरू आहे, कशासाठी मी अभ्यास करतोय, कशासाठी मी वैराग्याचा त्रास, ज्यांना वैराग्याचा त्रास वाटतो त्यांच्यासाठी वैराग्याचा त्रास सहन का करतो मी, कृत्रिमतेने का होईना, कशासाठी, तर ती प्रेरणा मिळावी. काय नेमकं आपल्याला मिळणार आहे, काय प्राप्त होणार आहे, ज्याचं मूल्य करता येत नाही, असं अमूल्य तत्व, त्यामुळे त्याची किंमत जास्त द्यावीच लागते. आणि एक साधक म्हणून माझ्या आत्मचिंतनाला नेमकी नेटकी दिशा मिळावी. आत्मचिंतन हाच विषय सुरू आहे. कारण एक मननरूप ब्रह्मात्मैक्य निश्चयास, ज्याला साधक युक्ती म्हणतात, आणि भेद निश्चयास, ज्याला बाधक युक्ती म्हणतात, ती आपल्याला प्राप्त व्हावी. ती साधक युक्ती आणि बाधक युक्तीचं स्वरूप काय असावं, हे सगळं या श्लोकांचं स्वरूप आहे. की जेणेकरून विजातीय प्रत्ययाकार वृत्तीचा परित्याग होऊन सजातीय प्रत्ययाकार वृत्तीचा अखंड प्रवाह मला साधता यावा, ज्याला निधिध्यासन असं म्हणतात, आणि त्याचं पर्यवसान कशामध्ये व्हावं, निर्विकल्प समाधी त्याला प्राप्त व्हावा. या उद्देशाने आचार्य इतकं विस्तृत वर्णन या ग्रंथात करत आहेत. कितीतरी श्लोक आपले बघून झालेले आहेत, अजून पुढे येणार आहेत. हे जी ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करण्यासाठी विशेषण आचार्य वापरत आहेत. कारण परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेऊन मनुष्य जन्माचं सार्थक आपण करून घ्यावं. पुंस्त्वम
सफलीकुरुष्व श्लोकातले शब्द आहेत. पुंस्तम सफलीकुरुष्व. आणि या तळमळीतून आपल्याला आचार्य संत आपल्याला बोध करीत आहेत. खरं विचार केला, जो आपण नेहमीच सांसारिक लोक स्वार्थी विचार जो करतो, की यात मला काय मिळणार आहे, व्हॉट इज इन इट फॉर मी, असं शुद्ध मराठीत आपण प्रश्न विचारत असतो. काय मिळणार आहे आचार्यानं सांगा बरं खरं. पण किती तळमळ आहे बघा, की हा आनंद प्रत्येकाला प्राप्त व्हावा. मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहेस ना, मग तुझा अधिकार आहे तो. कर प्रयत्न. मी सांगतो. अर्थात या प्रयत्नांचं स्वरूप, त्याचा अधिकार वेगळा आहे. हा जो मार्ग आहे त्याचा अधिकार वेगळा आहे. पण तो आत्ता विषय नाही आहे. साधन चतुष्टय संपन्न शिष्य आहे हे आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहे. हे गृहीत धरून निदान आचार्यांच्या समोर बसलेला शिष्य साधन चतुष्टय संपन्न आहे, म्हणून त्या दृष्टीने आचार्य उपदेश त्याला करीत आहेत. आणि त्याला म्हणजेच मला करीत आहेत. आणि म्हणून पुंस्तम सफली कुरुष्व असं स्पष्ट म्हटलेलं आहे, की मानवी जीवनाचं साफल्य ज्याच्यामध्ये आहे, सर्वोच्च गोष्ट, सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य, परम अर्थ, परमार्थ जर काही प्राप्त करायचं असेल मनुष्य देहामध्ये, तर तो हाच आहे. ते श्रुती आपल्याला सांगते. काय असं काय आहे की एक जे जाणलं असता इतर जाणण्यासारखं काही उरत नाही, जे मिळवलं असता पुन्हा मिळवण्यासारखं काही उरत नाही. कल्पना करा काय अवस्था असेल ती. आणि त्यासाठी तितक्या तळमळीने आचार्य आपल्यासमोर हे सगळं वर्णन करतायत. अनेक उद्देश त्याच्यामध्ये आहेत, जे आपण आजच्या उजळणी रूप प्रस्तावनेमध्ये बोललो आहे. आता आजच्या अभ्यासाकडे वळताना चालू गटातील आपल्यासमोर शेवटचा श्लोक म्हणजे क्रमांक 414 आहे. हा जो आपला आत्मचिंतनाचा विचार सुरू आहे, तो जो गट आहे त्यातला शेवटचा श्लोक आहे. तो श्लोक मी वाचतो. सर्वोपाधी विनिर्मुक्तम सच्चिदानंदमद्वयम भावयात्मानमात्मस्थम न भूय कल्पसे ध्वनी, असा हा 414 क्रमांकाचा श्लोक आहे. पुन्हा सर्व पदच्छेदासह वाचूया. सर्वोपाधी विनिर्मुक्तम सच्चिदानंदम अद्वयम भावय आत्मानम आत्मस्थम न भूय कल्पसे अध्वने. मी जसं आत्ताच बोललो की काय सुरू आहे. पुन्हा आचार्य एक सुंदर विशेषण पुन्हा वापरतायत आपल्यासमोर. तोच विषय सुरू आहे. या गटातला शेवटचा श्लोक आहे. आणि पुढच्या काही श्लोकांमध्ये ते वर्णन येत राहणार आहे. फक्त वेगळ्या गोष्टीवर भर दिलाय म्हणून आपण त्याला वेगळा गट म्हणतो, बाकी काही नाही. काय अर्थ आहे? सर्वोपाधी विनिर्मुक्तम, त्याचा अर्थ त्यांनी इथे केलेला आहे की स्थूल, सूक्ष्म व कारण या सर्व उपाधींनी वर्जित विनिर्मुक्तम, सच्चिदानंद रूप, सच्चिदानंदम, अद्वयम म्हणजे अद्वैत, व आपल्या हृदयात असलेल्या आत्मस्थम, आत्म्याचे चिंतन कर, आत्मानम भावय, भावय चिंतन, अशा चिंतनाने आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे पुन्हा संसाराच्या मार्गाला योग्य होणार नाहीस. न भूय कल्पसे अध्वने, थोडक्यात तुला पुन्हा संसार प्राप्त होणार नाही, सरळ भाषेमध्ये त्याचा अर्थ.
आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे तुला पुन्हा संसार प्राप्त होणार नाही. मनुष्य जन्म सफल कसा करावा ते सांगितले. आधीच्या श्लोकांमध्ये 413 जो मागच्या वेळेला झाला त्याच्यात पुंस्त्वम सफलीकुरुष्व असं म्हटलंय. आणि या श्लोकामध्ये मनुष्यजन्म सफल कसा करावा ते सांगितलंय. कशाने होतो मनुष्यजन्म सफल? माझी व्याख्या वेगळी आहे. माझ्या व्याख्या मी सांगत बसलो तर दिवस पुरणार नाही. कारण इतकी माझी यादी तयार आहे इच्छांची. आणि माझ्या सर्व इच्छांची पूर्ती होणं म्हणजे जणू काही मनुष्यजन्म सफल होणं असं मी समजतो. आणि गंमत अशी आहे की हे कशाच्या भरोश्यावर मला वाटतं माहीत नाही. कारण माझी ती यादी बदलत असते, वाढत असते, कमी तर होतच नसते. त्यामुळे जे काही माझ्या यादीत इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवीन इच्छांची भर त्याच्यात पडणार नाही याची खात्री कोण देणार? मी तरी नाही देऊ शकत. पण त्याच्यावर आधारित जर मी व्याख्या केली, काय मानवी जीवन सफलतेची माझी ती व्याख्या असेल तर ती किती अत्यंत चुकीची आहे त्याच्यातून लक्षात येतं. कारण सफलता, साफल्य, कृतार्थता किंवा सफलीकुरुष्व इथे शब्द जो आला आहे त्यालाच म्हणायचं की एकदा ते प्राप्त केल्यानंतर पुन्हा आता प्राप्त करण्यासारखं काही उरू नये. आणि त्याला इथे आचार्य म्हणतात आहे अशी गोष्ट फक्त आत्मसाक्षात्कार हीच आहे. आणि त्याच्यासाठी सर्वोपाधी विनिर्मुक्तम असं एक छान या श्लोकाच्या दृष्टीने म्हटलं तर विशेषण नवीन अजून आलेलं आहे. जीवरूपी उपाधी स्वरूप जी मलिनता माझ्यामध्ये आहे ती गेल्याशिवाय आपल्याला स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. काय म्हणालो मी? जीवरूपी उपाधी स्वरूप मलिनता. का बरं अशी मांडणी केली? काय शब्द वापरलाय? सर्वोपाधी विनिर्मुक्तम. कारण जीवरूप मला आत्मस्वरूप मीशी जर एकरूप व्हायचं असेल, आज मी जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी स्वतःला काय समजतो? पण सर्वांनी विचार करायचा. मी जीव या भूमिकेतूनच तर सगळा व्यवहार सुरू आहे माझा. मी स्वतःला जीव समजतो म्हणून तर सुखदुःखाच्या हेलकाव्यामध्ये माझं जीवन सुरू आहे. म्हणून तर मला महाभय आहे मृत्यूचं. कारण मी जीव आहे असं एकदा ठरलं की तो जाऊ नये असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे जीवरूप मला जर आत्मरूप मीशी एकरूप व्हायचं असेल, ते मुद्दाम सावकाश बोलतोय कारण थोडी गुंतागुंतीची मांडणी होऊ शकते. कारण दोन मी सांगतो याच्यामध्ये, एक खरा मी आणि खोटा मी. खरा मी म्हणजे आत्मरूप मी, खोटा मी म्हणजे जीवरूप मी. परतोनी पाठीमोरे ठाके आपण पे देखे. हा जो मलाच बघणारा मी, खऱ्या मीला बघणारा खोटा मी, ही बोलण्याची भाषा आहे. हे जर व्हायचं असेल म्हणजे, आणि इथे बघणे याचा अर्थ अनुभवणे आणि अनुभवणे याचा अर्थ एकरूप होणे असा आहे. म्हणजे जीवरूप मी ला जर आत्मरूप मी शी एकरूप व्हायचं असेल, ज्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात, तर ते जसं आहे ते कसं आहे? सर्वोपाधी विनिर्मुक्तम. तसंच मला व्हावं लागेल. सरळ गणित आहे. नेहमीचा दृष्टांत, एक बिस्लरीचं पाणी दुसऱ्या बिस्लरीच्या पाण्यात मिसळता येतं आणि दोन्ही तितके स्वच्छ असतात. हे दृष्टांत पुन्हा तोकडाच पडतो. कारण याच्यात मुळात दोन बाटल्यांमध्ये पाणी आहे. म्हणजे इथे मुळात द्वैत आहे, तिथे मुळात द्वैत नाहीच आहे. आता काय कुठलाही दृष्टांत घेतला तरी तो कुठेतरी त्याला मर्यादा येतेच. मुळात एकच आहे पण मला दोन वाटत आहे. मी जीव दशा किंवा जीव भावना धरून बसल्यामुळे दोन झाले. मुळात एकच आहे, कुटस्थ आणि ब्रह्म. फरक आहे का? नाही. असो, तो वेगळा विषय. पण सर्वोपाधी विनिर्मुक्तम असं जर ते तत्व असेल
असा जर आत्मरूप मी असेल, तर मला तसंच व्हावं लागेल. जर त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर इतकं साधं गणित आहे. आणि तसं जर मला व्हायचं असेल, याचा अर्थ मी कसा असतो पाहिजे? सर्वोपाधी विनिर्मुक्त मी झालो पाहिजे. म्हणजे ज्या ज्या उपाधींचं बंड माझ्या अंतःकरणात असेल, उपाधींचं बंड म्हणजे जीवरूप मी ची जी जी वैशिष्ट्य मी हृदयाशी कवटाळून बसलो असेल. कल्पना करा, विषय खूप छान विषय आहे हा, की ज्या ज्या उपाधी, उपाधी म्हणजे उपाधी उपाधी म्हणजे जे मी नाही असं, पण ते मी आहे असं मला वाटतंय, त्या सर्वांना उपाधी म्हणायचं. मग अगदी स्थूल भाषेत बोलायचं झालं तर व्यवहारातल्या उपाधींसह, मी येऊ आहे, मी तेव्हा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी यशस्वी आहे, मी श्रीमंत आहे, मी हुशार आहे, मी उच्च पदस्थ आहे, मी उच्च विद्याविभूषित आहे, मी यशस्वी आहे, माझं कुटुंब, इत्यादी इत्यादी. बोलण्याची आवश्यकता आता नाही, कळत असेल. इतक्या स्थूल उपाधीपासून तर अगदी सूक्ष्म उपाधीपर्यंत काय, मी जीव आहे, मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी म्हणजे माझे प्राण मी आहे, म्हणून तर ते जाऊ नये असं मनापासून वाटतं. कितीही प्रवचन ऐकली, तुम्ही काही सांगा हो, माझं ठरलंय. तुमचे जायचे तर जाऊ द्या, माझे जाता कामं नाही. रामकृष्ण हरी. मुद्दा, ही जीवरूप मीची वैशिष्ट्य आहे. एकदा मी जीव म्हटलं की हे सगळं लटांबर ज्याला म्हणतो आपण ते आलंच. आणि त्याचं बंड विशेषतः माझ्या अंतःकरणात असेल. त्याचा प्रभाव, त्याचा पगडा, त्याची पकड. म्हणजे हे सगळं का बोलतोय मी, तर यशस्वी असू नये असं नव्हे, हुशार असू नये असं नव्हे, उच्च विद्या विभूषित असू नये असं नव्हे, ते सर्व काही असावं. आणि ते असावं का नसावं हे म्हणण्याचा सुद्धा मला अधिकार नाही, कारण ते प्रारब्धाधीन आहे. पण ते मी विसरत असल्यामुळे वारंवार वारंवार जबरदस्त अपेक्षा, माझ्या आयुष्यात असंच झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे, ह्याच पद्धतीने झालं पाहिजे, माझ्या मुलांचं असं झालं पाहिजे, माझ्या बायकोचं, माझ्या नवऱ्याचं, माझ्या आईवडिलांचं, इत्यादी इत्यादी इत्यादी. कारण तेही स्वतंत्र जीव आहेत, जसा मी आहे, त्यांचंही स्वतंत्र प्रारब्ध आहे. हे सगळं मी विसरूनच जातो. मुद्दा, ते प्रारब्धाने जसं असायचं तसं असेल आणि तसंच ते असणार आहे. प्रयत्न मलाच करायचे आहेत, यत्न कसून करीन मी, परंतु यश दे रामा न दे तुझी सत्ता. हे अखंड जर मी लक्षात ठेवलं तर काय होतं, या उपाधी, आणि म्हणूनच त्याला उपाधी असं म्हणतात. कारण उपाधीची मुख्य व्याख्या काय आहे, ती असली तरी बिघडत नाही, नसली तरी बिघडत नाही. झाली सुरुवात. पुन्हा हे तुमच्या बाबतीत असू द्या, माझ्या बाबतीत नाही. असं जेव्हा आपण ठरवून टाकतो तेव्हा परमार्थ संपलेला असतो आपला. कारण त्याच्यावर सगळं अवलंबून आहे, सुख. म्हणून मी म्हणालो की त्याचा प्रभाव, त्याचा पगडा, त्याची पकड ही शिथिल झाल्याशिवाय निर्विकल्प समाधी तर दूरच. परंतु त्याच्यासाठी आवश्यक असं चिंतन, भावय इथला शब्द, ते सुद्धा आपण करू शकणार नाही. कारण कल्पना करा, हे हा आपल्या अनुभवाचा विषय आहे, याच्यासाठी शास्त्राची गरजच नाही. कारण मी जेव्हा नामस्मरणाला बसतो किंवा बसते, मी जेव्हा ध्यानाला बसतो किंवा बसते, काय सांगतात, 99.99% साधक काय सांगतात, ते सुद्धा सांगण्याची आवश्यकता नाही आहे. इतकं सर्वमान्य ते आहे. म्हणून तर अजूनही केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागते आहे, त्याला अभ्यास असं म्हणतात. का म्हणून बाहेर धावतं अंतःकरण, बाहेर का धावतं, कितीही समजून सांगितलं, कितीही आपल्याला कळलेलं असलं, पटलेलं असलं, किती आपण प्रयत्न करत असलो तरीही ते धावतं का, या सगळ्या उपाधी. तेच तर बोलतोय आपण, या सर्व उपाधी. आणि म्हणून आचार्य, मी जसं म्हणालो, ही जी सगळी विशेषणं वापरतायत, काही विशिष्ट उद्देशाने वापरतायत. सर्वोपाधी विनिर्मुक्तम.
जर त्या तत्वाचा मला अनुभव हवा असेल, आत्मसाक्षात्कार व्हावा असा जर माझा आग्रह असेल, तर मी सुद्धा काय करीन, माझ्या अंतःकरणामध्ये ज्या सर्व उपाधींना मी विनाकारण स्थान दिलेलं आहे, पुन्हा आपण प्रापंचिक आहोत या दृष्टीने मी ही सगळी आधीची मांडणी केली. पुन्हा सांगतो की या आयुष्यात असाव्या का नसाव्यात हा माझ्या विचारांचा भाग असू नये, त्या प्रारब्धाने असणारच आहेत. परमपूज्य काका छान प्रश्न विचारतात की मी चिंता केल्यामुळे फळ जास्त मिळतं, असा अनुभव आहे का कोणाचा? किती तर्कशुद्ध प्रश्न आहे पहा. मी खूप चिंता केली त्याच्यामुळे मला भरपूर यश मिळालं, असं आजतागायत कोणी बोललंय का? आणि मी तर नेहमी सांगतो, असं असतं तर मी तर माणसं भाड्याने आणली असती, बुवा हे पैसे घ्या पण माझ्यावर तुम्ही पण चिंता करा, म्हणजे शुद्ध मराठीत मोर द चिंता मोर द सक्सेस. असं काहीच नाही आहे. मग माझं कर्तव्य मी उत्कृष्ट केल्यानंतर, कर्म उत्कृष्ट केल्यानंतर पुन्हा काय होईल कसं होईल ह्यानी, म्हणजे वी आर लुझर ॲट बोथ द एंड्स ज्याला म्हणतात. म्हणजे ना यशामध्ये वाढ आहे आणि उलट पारमार्थिक दृष्टीने इतकं मोठं नुकसान आहे. मग करायचं कशाला? मी सांसारिक आहे, मला कर्तव्य असणार आहेत, ती करायचीच आहेत. प्रश्न त्याचा नाहीच सुरू आहे. प्रश्न फलाच्या अपेक्षेबद्दल सुरू आहे. आणि त्याचा जो एक आग्रह, त्याची जी एक तीव्रता, त्याच्याबद्दल सुरू आहे. आणि ती उपाधिरूप अडचण माझ्या पारमार्थिक साधनेमध्ये मला त्रास देते, हा विषय सुरू आहे. पण आचार्य इथे ज्या पद्धतीने सांगतात आहे त्या पद्धतीने जेव्हा मी अगदी योग्य पद्धतीने मी चिंतन करतो, हे चिंतन माझं परिपूर्ण होतं, तेव्हा काय होतं? तर आचार्य या श्लोकात सांगतात आहे की तुला पुन्हा संसार प्राप्त होणार नाही, पुन्हा दुःखरूप संसाराला तू प्राप्त होणार नाहीस. कारण संसारामध्ये काय आहे? अनंत प्रकारची दुःख आहे, हे आपल्याला मला वाटतं कोणीही सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्याला तू पुन्हा प्राप्त होणार नाहीस. आनंदाचे डोही आनंद तरंग, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा स्यामंत कालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. भगवद्गीता 2रा अध्याय. भगवंत बोलतात आहे, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. कशी आहे ही? ती स्थिती जी आहे, इथे ज्याला अखंड आपण निर्विकल्प समाधी म्हणतोय, ब्रह्मावस्था आहे, ती जी स्थिती आहे, हा प्राप्त झालेला मनुष्य नैनाम प्राप्य विमुह्यती, मनुष्य मोहाला प्राप्त होत नाही. इथला शब्द भूयः, संसाराला प्राप्त होत नाही. आणि स्थित्वा स्यामंत कालेपी म्हणजे प्राणोत्क्रमणाच्या काळात देखील या अवस्थेमध्ये तो स्थिर राहून ब्रह्मरूप मोक्षाला प्राप्त होतो. शेवटचा श्लोक आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगून झाल्यानंतर एषा ब्राह्म्य स्थिती पार्थ, भगवंत वर्णन करतात आहेत. पुन्हा तो मोहाला म्हणजे संसाराला प्राप्त होत नाही. पण कधी? हा विषय तो सुरू आहे. ह्या पद्धतीने जर मी चिंतन करू शकलो, ह्या पद्धतीने मी त्या काय म्हणूया आत्मस्वरूपाच्या विचारावर आरूढ होऊ शकलो, मगाशी मी जसं वर्णन केलं सगळं, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, हे सगळे शास्त्रीय शब्द आहेत, ते न वापरता मी तेच वर्णन केलं. धारणा ध्यान समाधी दुसऱ्या भाषेत, हे जेव्हा माझं पूर्ण होतं, त्या धारणा आणि ध्यान या प्रांतामध्ये जर मला टिकायचं असेल तर या विचारांवर आरूढ व्हावं लागतं. विजातीय प्रत्ययाकार वृत्ती संपावी लागते. सजातीय प्रत्ययाकार वृत्ती अखंड तैल धारावत टिकावी लागते. आणि त्याच्यासाठी हे सर्व
श्लोक आपल्याला मदत करतात. म्हणून तर त्याला आत्मचिंतन असं म्हणतोय आपण सातत्याने. आता पुढच्या श्लोकापासून म्हणजे श्लोक क्रमांक 415 तर श्लोक क्रमांक 419 पर्यंत आचार्य आपल्याला दृश्याची उपेक्षा करण्याचा बोध करणार आहेत. म्हणजे काय, आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं या श्लोकाच्या, तर दृश्यरूप उपाधीचा त्याग केल्याशिवाय सर्वोपाधी विनिर्मुक्तम अशा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. हे आपण आत्ताच बघितलं. आणि बरोबर तीच दिशा पुढच्या श्लोकाला आणि पुढच्या त्या गटालाच म्हणूया येते, कारण आचार्य तिथे दृश्याची उपेक्षा करायला सांगतायत. त्यामुळे पुन्हा एकदा निर्विकल्प समाधी निर्विकल्प समाधीच्या प्रतिबंध निवृत्तीरूप दृश्याची उपेक्षा करण्याविषयी आचार्य उपदेश आपल्याला करतायत. निर्विकल्प समाधी हा जो प्रमुख विषय सुरू आहे त्याच्यामध्ये जे प्रतिबंध येतात, येऊ शकतात, त्याची निवृत्ती कशी करावी, त्या निवृत्तीरूप दृश्याची उपेक्षा कशी करावी हे सांगण्यासाठी हा गट आपल्यासमोर येतोय. 415 क्रमांकाचा श्लोक हा त्यातला पहिला श्लोक. तो मी वाचतो. छायेव पुंसः परिदृश्यमान माभास रूपेण फलानुभूत्या शरीरमाराव शरीरमाराच्छववन्निरस्तं पुनर्न संधत्त इदं महात्मा. पदच्छेदासह छाया इव पुंसः परिदृश्यमानम आभासरूपेण फलानुभूत्या शरीरम आरात शववत निरस्तम पुनः न संधत्ते इदम महात्मा. सुखदुःख रूप प्रारब्ध कर्माच्या असं कंसात दिलेलं आहे, कारण ते शब्द श्लोकात नाहीये म्हणून. पण फलभोगामुळे, फलानुभूत्या जे म्हटलंय ना, फलभोगामुळे, कशाचं फल, सुखदुःख रूप प्रारब्ध कर्माचं फल. आपण मग अशीच बोललो त्या बाबतीत. आभास रूपाने पुरुषाच्या छायेसारखे दिसणारे केवळ प्रारब्ध कर्मामुळेच ज्याचे आभासमात्रही भान होत आहे व प्रारब्ध कर्म नसेल तर ज्याचे मुळीच भान होणार नाही ते. आणि म्हणूनच इतका मोठा अर्थ त्या एका याच्यात दिलेला आहे शब्दाचा. शववत म्हणजे प्रेताप्रमाणे, दूर म्हणजे आरात टाकलेले, देहात्म दृष्टी त्यागाने निषिद्ध केलेले जे हे शरीर, त्याचे ब्रह्मनिष्ठ पुरुष पुन्हा समाधीतून उठल्यावरही चिंतन करीत नाही. थोडक्यामध्ये काय सांगितलंय, शरीराध्यास निवृत्तीने जीवनमुक्ती रूपही फल प्राप्त होते. शरीराचा अध्यास, त्याची निवृत्ती, आपण आत्ताच बोललो, उपाधीचा किंवा निर्विकल्प समाधीचं प्रतिबंध निवृत्ती म्हणजे शरीराच्या अध्यासाची निवृत्ती. आता ह्या जो श्लोकाचा अर्थ आहे हा थोडा एकदा पहिल्यांदा वाचला एकदम तो गोंधळात टाकल्यासारखा वाटतो, कारण देहाचं वर्णन त्याच्यामुळे आलेलं आहे. पण थोडक्यामध्ये काय सांगणं सुरू आहे, जर आपण देहाचं केलेलं हे सगळं जे वर्णन आहे ते बाजूला ठेवलं क्षणभर आणि जर अर्थ समजून घेतला की देहाच्या बाबतीत काय म्हणतात आहे की ते प्रेताप्रमाणे दूर टाकलेले, देहात्म दृष्टी त्यागाने निषिद्ध केलेले हे शरीर, त्याच्याबद्दल ब्रह्मनिष्ठ पुरुष पुन्हा समाधीतून उठल्यावर चिंतन करत नाही. थोडक्यात विषय सांगणं हे सुरू आहे. पण त्या देहाचं वर्णन करण्यासाठी अर्धचरण आचार्यांनी वापरलेलं आहे. काय आहे पुन्हा, फलभोगामुळे आभास रूपाने पुरुषाच्या छायेसारखे दिसणारे, पुरुषाची छाया, पुन्हा आपण अगदी साध्या भाषेत करून घेऊया, आपली सावली. आपली सावली कशी असते, कधी विचार करतो का आपल्या सावलीचा? नाही, कारण ती आभास रूप आहे, आपल्याला माहिती आहे. जशी माझी सावली आभास रूप असते
छाया इव पुंसा परिदृश्य मानम आभास रूपेण. पण फलानुभूती हा शब्द वापरल्यामुळे इतकं स्पष्टीकरण द्यावं लागलं की फलभोगामुळे कशाच्या सुखदुःख रूप. कारण सुखदुःख रूप प्रारब्ध कर्मामुळे आपल्याला जन्म मिळाला की नाही. हा देह मुळात आपल्याला प्राप्तच का झाला. मी तर नेहमी सांगतो, आपल्याला विचारलं का कोणी, चॉईसलेस एक्झिस्टन्स शुद्ध मराठीतला शब्द. नो चॉईस वॉज गिवन. जन्माला यावं का, कुठे यावं, कधी यावं, कोणत्या आईबाबाच्या पोटी, आत्ता यावं का नंतर यावं का, येऊच नये, कसलाच आपल्याला होता का काही पर्याय नाही. कारण आपण करून ठेवलेली जी अनंत कर्म, त्यातली जी कर्म फलसन्मुख झाली ती प्रारब्ध म्हणून आपण घेऊन आलो. आणि ती सुखदुःखरूप जी प्रारब्ध कर्म, त्याच्यामुळे आपल्याला काय झालं, हा देह प्राप्त झाला. म्हणून तो आभास, त्या फलभोगामुळे आभास मात्र ही भान होत आहे. आणि प्रारब्ध कर्म नसेल तर ज्याचं मुळीच भान होणार नाही. म्हणजे काय, जेव्हा मला ज्ञान होईल, जेव्हा माझी सर्व कर्म जळून भस्म होतील, ज्ञानाग्नी भस्मसात कुरुते पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. हे जेव्हा होईल तेव्हा काय होईल, ते कर्मच न उरल्यामुळे पुन्हा पुढच्या देहाचा संबंधच येणार नाही. पण आत्ता जो आलेला आहे तो कशामुळे आलेला आहे, तर तो जसं ती छाया आभासमान आहे त्याप्रमाणे हे सुद्धा आभासमान. हा देह शरीररूपी उपाधीचं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण. का बरं, काय उद्देश आहे, तर इथले शब्द वापरायचे झाले तर शरीरम आरात शववत निरस्तम. हा श्लोक आचार्यांनी आपल्याला सांगण्याचा उद्देश काय आहे, तर तो उद्देश हा आहे, शरीरम आरात शववत निरस्तम. म्हणजे आचार्य काय सांगतात आहे, देहाचा त्याग करायला सांगत नसून, असं म्हटलं की इथे कुठे देहाचा त्याग सांगितला असतं तर आपल्यासारखे तर पहिले पळून गेले असते, माझ्यासारखे. अजून इतकी आसक्ती आहे ना देहाची. कारण काय म्हणतात आचार्य, देहाचा त्याग कोणीच सांगत नाही करायला, कारण तो प्रारब्धाने जेव्हा व्हायचा तेव्हा होणार आहे. मग सांगतात काय, तर देहबुद्धीचा त्याग सांगतात. देहावर आत्मदृष्टीने असलेलं जे प्रेम, आत्मदृष्टी याचा अर्थ काय, देह म्हणजे मी असं जे मला वाटतं त्याला म्हणायचं देहात्मदृष्टी. कारण मी जे नाही ते मला वाटतंय की नाही, हा देह म्हणजे मी. आणि एकदा देह म्हणजे मी हे ठरलं की सर्व संसाराच्या आसक्तीला सुरुवात होते. त्याचं मूळ कारण तेच आहे. कारण त्या देहाच्या माध्यमातून मग एकदा देह म्हणजे मी म्हटलं की जग सत्य ठरतं आणि मग त्याच्यातून सुख फक्त मिळवणं एवढा एक कलमी कार्यक्रम सुरू राहतो आपला. या ना त्या पद्धतीने शुद्ध मराठीत बाय हुक और क्रुक. देहाचा त्याग करायला नाही सांगत आहेत, देहबुद्धीचा त्याग, देहावर आत्मदृष्टीने असलेलं प्रेम हे समूळ आणि संपूर्ण जावं याकरता काय म्हणतात आहे, शववत असं वर्णन करतात. शववत. आणि ब्रह्मनिष्ठ पुरुषांची समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर स्वतःच्या देहाकडे पाहण्याची हीच दृष्टी असते, असं आचार्य प्रतिपादन करीत आहेत. आपल्याला आवडत नाही सारखं सारखं हे असं देहाला शववत प्रेत रूप वगैरे म्हणणं. पण त्यातला भाव लक्षात घ्यायचा आहे. का बरं अशी काय म्हणूया, शुद्ध मराठी शब्द वापरतो, प्रोव्होकेटिव्ह लँग्वेज संत वापरतात मला सावध करण्यासाठी, जागा करण्यासाठी. नंबर एक, क्रमांक एक. आणि क्रमांक दोन काय आहे, की त्यातला जो भाव आहे, की जसं एखादं प्रेत असेल तर त्याच्याबद्दल, एखादं शव असेल पडले त्याच्याबद्दल कोणाला तरी प्रेम वाटतं का.
कितीही प्रिय व्यक्ती असली तरी घेऊन जा लवकर म्हणतात, म्हणतात की नाही. तो भाव फक्त, तो आशय व्यक्त करण्यासाठी तो शब्द वापरलेला आहे. जसं तिथे आसक्तीचा संबंधच शिल्लक राहत नाही, तसं त्याचं कारण आहे, ते जेवढं जड आहे ना तेवढंच हेही जड आहे, कळतच नाही, शेवटपर्यंत कळत नाही. कारण त्याच्यात असलेला जो चेतन आहे तो याला चालवतो आहे, तो याला धाववतो आहे, तो त्याला पाहायला लावतोय, तो त्याला ऐकायला लावतोय. पण हे यंत्र तितकंच जड आहे. आणि ब्रह्मनिष्ठ पुरुष जो समाधीतून व्युत्थान पावतो, त्या श्लोकात जे वर्णन आहे, तो याच दृष्टीने देहाकडे पाहतो. हीच त्याची दृष्टी देहाकडे पाहण्याची असते. तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. माऊली बोलते 8व्या अध्यायात. आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजे दोरी सर्पत्व व्हावो दोराची कडूनी. माऊली प्रश्न विचारते. दोरी सर्पत्व व्हावो म्हणजे या श्लोकातले शब्द वापरायचे झाले तर छाया इव पुंसः परिदृश्यमानम आभास रूपेण फलानुभूत्या. हे जे पहिलं चरण आहे, आभास रूपेण, दोरीवर मला जो सर्प भासतो, काय आहे तो, तो आभास आहे. म्हणून माऊली प्रश्न विचारते की का जे दोरी सर्पत्व व्हावो दोराची कडुनी. म्हणजे सर्पाचा भास जो होतोय त्याला दोरी जबाबदार आहे का? नाही, त्याला माझ्या दृष्टी दोष जबाबदार आहे. मला भास होतोय, त्या दोरीला तर कल्पनाही नाहीये की माझ्यावर दोराचा भास होतोय. कोणीतरी मला घाबरतंय दोर आपलं सर्प समजून. का म्हणून ही ओवी आठवली? ब्रह्मनिष्ठ पुरुष जेव्हा समाधीतून व्युत्थान पावतो तेव्हा त्याला रज्जूचं ज्ञान झालेलं असल्यामुळे त्याला सर्पाचं प्रेम राहील का? आता या दृष्टांतात एक गंमत आहे. रज्जूचं ज्ञान झालं की सर्प पूर्णतः निवृत्त होतो, पण व्युत्थान पावल्यानंतर हे जग जसं आहे तसं पुन्हा दिसायला लागतं. म्हणून त्याच्यासाठी अजून छान दृष्टांत म्हणजे मृगजळाचा. ते पाणी नाही हे मला जरी कळलं तरी ते दिसतच राहतं. पण त्या नसलेल्या पाण्याविषयी मला जितकं प्रेम शिल्लक राहतं, एकदा कळलं की हे मृगजळ आहे, तितकंच प्रेम या ब्रह्मनिष्ठ पुरुषाला समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर या देहाचं राहतं. काजे दोरी सर्पत्व व्हावो दोराची कडून. आणि म्हणून ते म्हणतात तरी आता देह असो अथवा जावो, तो राहावा टिकावा अशीही त्यांची इच्छा नसते, तो जावा अशी इच्छा नसते. ते प्रारब्धाचं देणं आहे. ज्या दिवशी प्रारब्धाचे भोग संपतील त्या दिवशी तुम्ही ज्ञानी असा की अज्ञानी असा, तुमची इच्छा असो की नसो, जावंच लागतं. एक क्षणही थांबता येत नाही, दिवस तर सोडूनच द्या. पण आम्ही तो केवळ वस्तूची आहो हा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्या ते खिसगणितही नसतं. म्हणून तर वेळ आली की ते म्हणतात आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, असं आनंदाने का म्हणू शकतात? आता ही भक्तीतली भाषा आहे म्हणून आम्ही जातो अमुच्या गावा, नाही तर संतांना माहिती आहे इथे जाणं येणं नाहीच आहे. आता हे जे वर्णन आहे शरीराध्यासाच्या निवृत्तीचं, त्याला जीवनमुक्ती रूप फल प्राप्त होतं. पुन्हा ब्रह्मनिष्ठ पुरुषाचं वर्णन समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर, त्यामुळे आपल्यासाठी साधक म्हणून ते साधन आहे. आणि याच विषयाचं विवेचन पुढच्या श्लोकात आचार्य विस्ताराने करीत आहेत. आहे वेळ आपल्याकडे, श्लोक वाचतो मी. 416 क्रमांकाचा श्लोक. हाच विषय सुरू आहे. सतत विमल बोधानंद रूपम समेत्य त्यज जडमल
रूपोपाधिमेतं सुदूरे अथ पुनरपि नैष स्मर्यतां वान्तवस्तु स्मरणविषयभूतं कल्पते कुत्सनाय. पदच्छेदासह सतत विमल बोधानंद रूपम आलं पुन्हा. काय आलं? विशेषण आलं, एक छान विशेषण आलं. समेत्य त्यज जड जडमल रूपोपाधि एतं सुदूरे अथ पुनः अपि न एषः स्मर्यतां वांत वस्तु स्मरण विषयभूतम कल्पते कुत्सनाय. काय अर्थ आहे? सतत विमल बोधानंद रूपम म्हणजे निरंतर शुद्ध ज्ञान रूप आणि आनंद रूप अशा आत्मस्वरूपाला समित्य म्हणजे प्राप्त होऊन समाधीद्वारा स्वरूपानुभव घेऊन. त्याचा अर्थ एतम म्हणजे ह्या आणि जड मलरूपोपाधी म्हणजे जड आणि मलरूप उपाधीला म्हणजे देहाला. काय बोललो आपण मगाशी? ते जड आहे, ते अचेतन आहे, कारण ते पंचभूतात्मक आहे, ते अष्टधा प्रकृतीचं आहे आणि पंचमहाभूत जड आहे. ज्याचं रॉ मटेरियल शुद्ध मराठीत जड आहे, त्याचं फायनल प्रॉडक्ट कसं असेल? जडच असणार आहे. सांगण्याची आवश्यकता खरं नाही, पण आपल्या लक्षात राहत नाही. आणि पुढे म्हणतात, आता या श्लोकामध्ये मगाशी आचार्यांनी दूर शब्द वापरला होता, इथे अतिदूर म्हणतात, सुदूरे. सोडून दे या उपाधीला, मलरूप उपाधी देहाला सोडून दे आणि नंतर समाधीतून उत्थान पावल्यावर समाधीकाळी सोडून दिलेल्या ह्या देहाचे पुन्हा देखील स्मरण करू नको. पुनः अपि न एषः स्मर्यताम. कारण काय? तो ओकून टाकलेला पदार्थ, वांत वस्तू. वांतम वस्तू का वांत वस्तू? वांत वस्तू, ओकून टाकलेला पदार्थ. काय होतं? स्मरणाचा विषय झाला, स्मरण विषय भूतम कल्पते कुत्सनाय. जर तो स्मरणाचा विषय झाला तर तो निंदेला ग्लानी उत्पन्न करण्याला हेतू होतो. निंदेला म्हणा, स्वल्पविराम पाहिजे तिथे, ग्लानी उत्पन्न करण्याला हेतू होतो. कंसात दिलाय त्याप्रमाणेच समाधीकाळी सोडून दिलेल्या विषय सुखाचे उत्थानकाली स्मरण होणे हे लज्जास्पद आहे. थोडक्यामध्ये समाधीकाळी ज्याप्रमाणे देहभान नसते तद्वत ते उत्थानकाळीही नसावे. आता प्रश्न असा आहे, या एकाच वाक्याचा जर विचार केला तर समाधीकाळी देहभान नसतं, बरोबर आहे. उत्थानकाळी देहभान नाही असं चालेल का? पुन्हा इथे काय म्हणायचं आहे मग? देहभान येथे याचा अर्थ उत्थान पावल्यानंतर, व्युत्थान पावल्यानंतर सांगण्याचा आशय भाव असा आहे की त्याचं स्मरण नसावं. लौकिक व्यवहारेहम गच्छामित्यादिके बुधा. एक सुंदर श्लोक येतो विवेक चूडामणीमध्ये, आपलं पंचदशीमध्ये. तेवढंच पहिलं अर्धचरणच सांगतो फक्त. का? कारण आत्ताचा विषय सुरू आहे म्हणून. व्युत्थान पावल्यानंतर तो महात्मा म्हणतो का नाही, काय मला भूक लागली, मी झोपतो, मला तहान लागली, मी पाणी पितो, म्हणतो की नाही तो? मग देहभान आहे का नाही? आहे ना. असा त्याचा अर्थ नाही आहे. म्हणून तर लौकिक व्यवहारोहम गच्छामित्यादिके बुधहा, अहम गच्छामी असं तो व्यवहारात बोलतो. हा देह जातो असं दाखवण्यासाठी म्हणत नाही दांभिकतेने. पण तो महात्मा जेव्हा मी शब्द वापरतो तेव्हा ते मीचे दोन रूप असतात. एक चिदाभास रूप मी, पण तेव्हा त्याच वेळेला भान काय असतं? सुरू असतं. आत्मरूप मीला भूक लागत नाही, आत्मरूप मीला तहान लागत नाही, आत्मरूप मीला झोपेची आवश्यकता नाही, इत्यादी. विविच्चैव चिदाभासम कूटस्थम विवक्षती. कुटस्थाला हे नाही आहे, चिदाभासाला मात्र आहे. कारण देह अजून आहे. मुद्दा देहभान याचा अर्थ ह्या दृष्टीने घ्यायचा आहे, पण तिथे तो सत्यत्वानी आता नाही. त्याच्यामुळे देहाच्या सापेक्षतेने प्रारब्धवशात गोष्ट प्राप्त झाली, रामकृष्ण हरी. नाही प्राप्त झाली, काय म्हणतात परमपूज्य काका? रामकृष्ण हरी.
हे ते म्हणू शकतात. ते या दृष्टीने. आणि या श्लोकामध्ये मी जसं म्हणालो, सुदूरे, विषय तो सुरू आहे मगाशीचाच. देहाची उपाधी, देहावर असलेलं जे प्रेम, अनावश्यक प्रेम. पुन्हा काळजी घ्यायची आहे. काळजी घेणं वेगळं, काळजी करणं वेगळं. काळजी तर घ्यायलाच हवी, कारण ते आपलं साधन आहे. मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर माझ्या वाहनाची काळजी घ्यायला पाहिजे की नाही? मला नेतो की नाही आपण मेकॅनिककडे? कार असेल तर नेतो, पेट्रोल भरायला किंवा दुरुस्ती करायला, टायरमध्ये हवा भरायला, इत्यादी इत्यादी. का? कारण ते माझं साधन आहे. ते जर बिघडलं तर मी प्रवास करू शकणार नाही, जाऊ शकणार नाही माझ्या कामाला. तसं हे काय आहे? साधन आहे. औषध घ्यायचं आहे, डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायचं आहे. म्हणून अखंड आपण पाहतोय, आसक्ती नको आहे फक्त त्याच्यावरची. डॉक्टर आता या देहावर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत, माझ्यावर नाही. हा भाव. आणि म्हणून इथे सुदूरे म्हणतात आहे आचार्य. अतिदूर. अतिदूर का बरं? कारण देहात्मभाव पुन्हा जवळ येण्याची शंका सुद्धा राहणार नाही. आपण म्हणतो ना, अतिदूर म्हणजे काय? पुन्हा ते परत येता कामा नये. एखादी गोष्ट जर आपल्याला नको असेल तर आपण त्याच्यापासून दूर जातो किंवा ती गोष्ट दूर नेऊन टाकतो. का? पुन्हा परत येऊ नये हा भाव आहे त्याच्यामध्ये. म्हणून अतिदूर, सुदूर. शंका सुद्धा राहायला नको देहात्मभावाची पुन्हा. आणि इथलं जे विशेषण आहे सुरुवातीचं, सतत विमल बोधानंद रूपम. मी जसं म्हणालो की प्रत्येक वेळेला आचार्य विशिष्ट उद्देशाने ही सगळी विशेषणं वापरत आहेत. काय कारण असावं इथे हे विशेषण वापरण्याचं? सतत विमल बोधानंद रूपम. आपला जो विषय सुरू आहे देहाच्या उपाधीचा, ही देहबुद्धी म्हणा किंवा देहासक्ती, ही बळवण्याची कारणं काय आहेत? तर त्या माध्यमातून मला अखंड, अखंड कशाची आपल्याला इच्छा असते? कल्पना करा, आपल्याला अखंड जिज्ञासा असते. असते की नाही? काही ना काहीतरी जाणून घेण्याची इच्छा असते. मला हे कळलं पाहिजे, मला ते कळलं पाहिजे, ती काय म्हणाली मला समजलंच पाहिजे, परवा ती माझ्याशी असं का बोलली याचं कारण मला समजलंच पाहिजे, त्यांनी माझ्याकडे असं का पाहिलं हे मला समजलंच पाहिजे. प्रत्येक विषयाचं ज्ञान मला असलंच पाहिजे, ते माझ्या कामाचं असो नसो. ही एक इच्छा. आणि दुसरी सुखाची, त्याच्याबद्दल तर न बोललेलंच बरं आहे. अखंड, अखंड सुखाची इच्छा, अपेक्षा. शब्द चांगला नाही पण शास्त्र वापरतं, भीक मागतो आपण पंचज्ञानेंद्रियांकडे, अखंड भीक मागत असतो सुखाची. मग हे जे अखंड माझा जो बाहेर कार्यक्रम सुरू असतो जागृतीच्या काळात, थोडासा स्वप्नातही, सुषुप्ती ते केला असता पण अंतःकरण नसल्यामुळे माझा नाईलाज आहे ना, तर तिथेही केलं असतं माझ्यासारखं असतं तर. पण ही जी अखंड जाणण्याची, समजलं पाहिजे, समजून घेण्याची इच्छा आहे, जिज्ञासा आहे आणि अखंड सुखाची अपेक्षा आहे, त्याची गरजच उरत नाही. केव्हा? समाधीकाळी जेव्हा अनुभव येतो. का? कारण त्याचं लक्षण काय आहे? सतत विमल बोधानंद रूपम. त्याच्यासाठी हे विशेषण आचार्य सांगतात तिथे, की अरे हे एक जाणलं असता पुन्हा जाणण्याची गरजच उरत नाही. हे असणारं ज्ञान जेव्हा प्राप्त होतं, ती ज्ञानरूपता जेव्हा मला येते, जेव्हा मला माती समजते, तेव्हा प्रत्येक मडकं बोळकं रांजण वेगवेगळं जाऊन तपासत बसावं लागत नाही. कारण ती मातीच आहे. फक्त त्याला काय, एक नाम आहे आणि एक रूप आहे, पण मूळ काय आहे? मातीच आहे. एकदा सोनं जाणलं असता, पुन्हा पाटली, बांगडी, तोरडी, माळ, अंगठी, सोनं जाणलं. आणि एकदा मीच आनंद रूप आहे,
मीच सुखरूप आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, असं ता सर्व सुखाचा आरामू. हे जेव्हा मला कळेल, तेव्हा ही बाहेरची धाव म्हणजे राहील का? कल्पना करा. अखंड जाणण्याची, होणाऱ्या ज्ञानाच्या मागे धावण्याची आणि होणाऱ्या सुखाच्या मागे धावण्याची. विषय सुख, दुसरं काय? याची गरजच उरत नाही हे सांगण्यासाठी विशेषण आचार्य वापरतात. थोडं गमतीने बोलायचं झालं ना, तुम्हाला सगळ्यांना गृहपाठ देतो. काय आहे, आता आम्ही आचार्य किती सत्र होतं आजचं मला माहित नाही, 123 का असं तरी आकडा वाचला मी. तर एवढे सत्र झाल्यानंतर तुम्हाला गृहपाठ देण्याचा अधिकार आम्हाला नक्कीच प्राप्त होतो. देऊन टाकतो एक गृहपाठ. काय गृहपाठ आहे? विवेक चूडामणीमधील ब्रह्मस्वरूपासाठी वापरलेल्या विशेषणांची यादी करा. एक छान गृहपाठ आहे. आणि अशी कोणी यादी केली तर ती प्रसिद्ध करा सगळ्यांसाठी. तो शब्द लिहायचा, त्याच्यापुढे त्याचा अर्थ लिहायचा संदर्भासह त्या श्लोकात जो आलेला असेल. किती विशेषण आचार्यांनी या सर्व श्लोकांमध्ये वापरलेली आहेत. आणि सतत विमल बोधानंद रूपम समेत्य त्यज जड मल रूपोपाधिमेतम सुदूरे. पुन्हा एकदा सांगतात आहे की मलरूप उपाधीला, या देहाला अतिदूर म्हणजे देहावरच्या या आसक्तीला दूर सोडून दे. आणि हे सांगताना आशा आचार्य म्हणतात आहे, न एष स्मर्यताम, त्याचं स्मरण पुन्हा करू नकोस. याला संस्कृत व्याकरणाच्या भाषेमध्ये लोट लकार असं म्हणतात. कशासाठी सांगितलं? हे आज्ञार्थक रूप आहे स्मृ या धातूचं. स्मर्यता म्हणजे हे सगळं सांगण्याचा उद्देश आचार्य काय करतात आहे? आज्ञा देतात आहेत. स्मरण करू नकोस ही आज्ञा आहे. आणि व्युत्थान पावल्यानंतर जर आचार्य असं म्हणत असतील की ओकून टाकलेला पदार्थ, वांत वस्तू हा स्मरणाचा विषय झाला, तर तो निंदेला किंवा ग्लानी उत्पन्न करण्याला हेतू होतो. याचा अर्थ, यातला बारकावा, याची मार्मिकता अशी आहे की समाधीचा अभ्यास सुद्धा दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असावा लागतो. कारण असं होण्याची शक्यता आहे असं या श्लोकात सुचवलेलं आहे. लक्षात आलं असेल. त्यामुळे त्याला बाध समाधीची जोड द्यावी लागते. जागृतीमध्ये त्याचा बाध करावा लागतो. केवळ तात्कालिक चित्तवृत्तीचा निरोध साधून चालत नाही, असा त्याचा अर्थ. आणि म्हणून म्हणतात आहे, समाधीकाळी ज्याप्रमाणे देहभान नसते तद्वत ते उत्थान काळीही नसावे. न एष स्मर्यताम आज्ञा केलेली आहे. असो, इथे आपला छान 416 क्रमांकाच्या श्लोकाचा अभ्यास पूर्ण झाला. वेळही झालेली आहे. तिथे थांबूया आणि आजचे स्मरण सद्गुरूंच्या चरणी, आचार्यांच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा. तुम्हाला इथूनच पुन्हा एकदा तुमच्या चरणी नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारावे. मग छायेचा दृष्टांत खूप आवडला इथे आलेला. 415. हम्म. छाया जसं काय त्या प्रारब्ध कर्माचं कार्य असल्यासारखं त्यांनी सांगितलं बरोबर. त्या अर्थाने. म्हणजे अ- पूर्ण हे जे प्रपंच आहे त्याला छायारूप बघण्यासाठी तो किती छान दृष्टांत आहे. मला खूप आवडला तो.
ते विचारच हम्म. खूप छान होता. थांबूया मग. कोणाला प्रश्न आहेत? नसतील तर थांबू. चालेल. ठीक आहे, चालेल. मी शेवटचा श्लोक घेतो. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार मंगेश दादा. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.